बायको ऐका ना. हा इकडे या. बोल ना. आता फ्रेश व्हा हा आणि चहा पिऊन घ्या. बर ठीक. आणि हो हा आपला बंटी आता शाळेतून येईल की नाही हा त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा. बर. हा आणि अयो कपडे ऐका ऐका हा. ऐका मी कपडे लावलेत मशीनला ते जरा वाळत घालाल आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा. हा 1 मिनिट तू चाललीस कुठे? मी हा मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. कुठले पडदे बदलायला? ओ पडदे बदलायला नाही हो मग बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. म्हणजे आपल्या सोसायटी मध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही. हा ते येताना गर्दी बघितली मी. बघितलेत ना हा. त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय. काय तुला मग? सिनेमात काम? हो तर इतकी वर्ष सोसायटीमध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही, तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं. म्हणजे अहो आम्ही बायकांनी तशी अटच ठेवली ना. काय? आम्ही त्यांना सांगितलं हा देखो बो अभी हमारे सोसाइटी में तुमको शूटिंग करने का रहेगा हाँ. तो हमको काम देना पड़ेगा. तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला. नाही म्हणून सांगते कोणाला. बरं बरं बरं. मला हा. जोशी वहिनींना हा. आणि निकम काकूंना तिघींनाही काम दिलंय. बोला काय सांगते? मग? म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं? हो मी उगाच इतके वर्ष स्किट करतोय. तुमच्या आवाजात जादू नाहीये ना. म्हणजे? असं गिरणीच्या भोंग्यासारखा बसाडा आवाज आहे. असं तुझा आवाज काय कोकिळेसारखा मधुर आहे? आहेच मुली. असं असं मी नाही. हा. कोण म्हणाला असेल सांगा? कोण? तो डिरेक्टर. काय फसवताना नको तिथे कामाला लावता. हा? नाही काय नाही असं बोलतोय मी. हा. काय म्हणाला माहितीये का? हा. मला म्हणाला भाभी जी हा. आपके आवाज में कोयल जैसी मिठास है. काय दातात अडकला माझ्या. तुम्हाला माहितीये का गंमत? काय? आमच्या तिघींमध्ये ना हा. त्यांनी फक्त मलाच डायलॉग वाला सीन दिलाय. बघा आता. काय काय बघू बघा, दादा. बघा, बघा. मी वाचून दाखवते. हा, बघू दे. हाँ हे बघा. हाँ. सुरेखा कहती है हाँ. मैंने हमेशा उसे चाहा उसके लिए व्रत रखे. ऐका क्या क्या ऐकतोय मी. हाँ उसके लिए लोगों के ताने सुने बर. और आज वो मुझे छोड़कर चला गया. अच्छा आणि आणि मग मी म्हणते हा. मला नाही मग तुझा dialogue आहे? माझा पाठ झालंय. Yes. हा, मग मी म्हणते हा बेचारी. पुढे 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 हा पुढे पुढे काय पुढे? झालं नाही नाही ते मला कळ बेचारी कळलं मला. पुढे काय पुढे? एवढंच. हा तुझा डायलॉग आहे? हा अगं हा डायलॉग कमी तुझ्या अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला. हा. नाही नाही करा तुम्ही थट्टाच करा. अगं पण चुक 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 बेचारी ह्या डायलॉगनी बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे अशी असं शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे ग. अगं मग काय? अहो बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते तिला नुसतं डिस्करेज करणार. अगं नाही. काही बोलू नका. माझं ठरलेलं आहे मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार. येस. अगं दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी 2 भाषणांमध्ये मारामारी होते ग. काय बोलतेस तू? आणि मला एक कळतं तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस? असं होतं ना की हॅलो हा विचारांचं कर. फ्युचर डान्स अकॅडमी इथून इन्क्वायरी आली होती. हा मी केली. हॅलो हॅलो मी इन्क्वायरी केली होती. कसली? हॅलो हा. हा बोलो बोलो. हा मी मिस चेतना. मिस काय एक मिनिट. मिस काय मिस मारता काय मला? मिस काय बोलतोस? मिनिट. आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नसतं कोणाला. तू येडीस काय? हो काम मिळत नाही. अरे. मी लपवणार आहे. हेलो हाँ बोलो बोलो. आपके यहाँ आइटम डांस सिखाता है ना? हाँ वो मेरे को सीखने का है. हाँ कितना चार्जेस लेता है? 5,000. चालेल चालेल मैं आएगा कल से आता है. ए ठेव चल. काय चालेल 15,000 पगार आहे मला. त्यात 5,000 क्लासला घालणार आहेस तू? पण एक सेकंड उठ. काय? तू काय आयटम डान्स करणार आहेस? हो आता तुम्हाला कसं समजावू मी? कसं काय? अहो आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोईन्सना. मला नको काय याला? अगं तू सोसायटीमध्ये गरबा करताना 10 लोकांना पाडतेस. तू कसला आयटम डान्स करणार आहेस? अहो म्हणून तर मी क्लास लावते की नाही. अरे यार तू एक बघ तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचत. मी तसं नाही बघा तुम्ही मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट आमिर भाऊजी वाजवा जरा. हे चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा. अरे वाह वहिनी क्या बात है एकदम रावस. काय 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 रावस काय?
खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायकोचा डान्स बघतोस? एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना कर, नाही बघ पंचवेळेला डुलक्या मारत असतो. बाहेर भेट ना, असं कुदवतो तुला, दोन्ही बाजून वाजवतो चांगला तुला. शांत व्हा बरं शांत बसा. जरा. काय फालतू चालू तिची? शांत व्हा बाबा भाऊजी, डोंट माइंड. हा काय काय चाललंय काय? अरे कुठे मला चाललंय? आणि तू एक तुला अहो जरा शांत व्हा बरं. शांत व्हा म्हणजे हे बघा, आमच्या बॉलिवूड मध्ये ना फॅन्स ना असंच हँडल करावं लागतं. काय सारखं आमचं बॉलिवूड चाललंय तुझं? बसा बरं. हे बघा, तुम्ही चिडू नका. चिडू नका रे. मला कळतोय हो तुमचा त्रास, हा. पण ना हे आमच्या बॉलिवूड मध्ये असंच चालतं. तुम्ही जळू नका उगाच. मी जळतोय मग ह्या बाबावर, त्याला नीट वाजवता येऊ दे. ह्याच्यावर कसं जळू मी? अहो आत्ताच नाही म्हणत आहे मी. आपलं समजा उद्या मी मोठी ऍक्ट्रेस झाले, नाही का दातला अडकला माझा. ऐका ना, हा. पडद्यावर असे किसिंगचे वगैरे सीन असतात ना, हा मग? हो इतकं रिॲक्ट होऊ नका. हा. तेच सांगते मी, ते टेक्निकल असतं हो, हा. फिलिंग नसतात. असं चार चौघांमध्ये कसं किस घेणार? अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय का ग? कळतंय मला, तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बरं. तुमच्या मनावरची वादळं कळतात मला. अरे कसली वादळ फालतूगिरी चालली तुझी सगळी? असं नका चिडू. हे बघा, आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतं. काही सारखं आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं. अहो मी त्या फॅटर्निटी मध्ये काम करते म्हटलं आमचं बॉलिवूडच म्हणणार ना. कसली फॅटर्निटी? तुझी फालतूगिरी ऐकून माझी फॅटर्निटी. एक काम कर, हे बघ मला कपडे बदलू दे आणि मला फ्रेश होऊ दे प्लीज. अगं बाई, अय्या कपड्यांवरून आठवलं. काय ता? मी तुमचे कपडे ना खाली शूटिंग वाल्यांना दिलेत. काय? मला न विचारता माझं घालू काय मी आता? नाही ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी. मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं, त्याच्यात तुमचे कपडे होते. त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी? मी म्हटलं वापरा. अरे हे शूटिंग वाले आहेत की पथनाट्यवाले आहेत? कोण आहेत कोण हे? ओके पॅकअप. अय्या मला कॉल आला. बापरे, मला ऑल द बेस्ट करा प्लीज, माझं काम चालू आहे. इकडे ते काय बोललं ऐकलंस तू? हा पॅकअप. पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे, कळलं का? बॉलिवूड मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं. नाही हो, त्यांनी मला सांगितलंय मॅडम पॅकअप बोलेंगे ना तो तुम नीचे आना, तब तक आराम करो. अगं आराम करो म्हणजे तुम्ही जाम बडबड केली असेल, त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो, डोके को आराम दो, हमारे डोके भी को आराम दो, म्हणून ते बोलले असतील. अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील, पहिला मी असेल, कळलं काय? नाही नाही, असं कसं? असं काय? पॅकअप काम संपलं, शूटिंग संपलंय त्यांचं. म्हणजे माझं पदार्पण हुकलं. ते पदार्पण मरू दे, तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊन ये, नाही तर टेम्पो मध्ये टाकतील, गोडाऊन टाकून देतील, कळलं काय? अहो हा ऐका ना, आता काय? मी फक्त कपाटच नाही, हा मग माझा हार, तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय. अगं घेऊन ये पहिला ती. तू अक्कल आहे की तुला?